नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असतानाच बीडी कामगार योजना मंजूर झाली होती. त्याच योजनेचा लाभ आज मोदी सरकार देत आहेत. पंतप्रधानांनी खोटं बोलावं पण रेटून बोलावं असं करू नये अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. बघा, ती योजना बीडी कामगारांची जी आहे ती काँग्रेसच्याच काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात ती सुरू झालेली योजना होती. त्या योजनेच्या चाब्या ते द्यायला आले आणि त्याला 10 वर्ष लागली. हा त्याच्यातला भाग आहे. खोटं बोला आणि रेटून बोला. प्रधानमंत्री मोदींनी या लेवलवर जाऊ नये. भाजपचा छोटा कार्यकर्ता बोलतो, खोटा बोलून रेटून बोलतो. राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतात, पण हे छोटे लोक आहेत. पण प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री असतात. त्यांनी खोटं बोलावं नाही आणि रेटून बोलावं. माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेना प्रवक्ता संजना घाडी या बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या ठिकाणी दर्शनाकरता आल्या. यावेळी आमच्या पक्षप्रमुखांना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी पोहरादेवी चरणी केली. त्यामुळे पोहरादेवीच्या पायी नतमस्तक होणं, तिच्या पायाजवळ राहणं आणि काय मागायचं देवाकडे. कारण आपण आजही म्हणतो सत्यमेव जयते, हे अजूनही वाक्य जिवंत आहे. आणि मग तिच्याकडे मागताना आपण म्हणतो सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, प्रसिद्धी, आरोग्यदायी, दीर्घ आयुष्य, सौभाग्य, धनधान्य, पैसा अडका, मुलाबाळांना सगळं कार्यामध्ये यश. ज्या कार्यात आम्ही काम करत आहोत त्या कार्यामध्ये जी मेहनत घेतो आहे त्याला 100 पटीने आम्हाला आशीर्वाद आणि आमच्या पक्षप्रमुखांचं आरोग्यदायी, दीर्घ आयुष्य, सौभाग्य हे सगळं राहावं. आणि सर्व जनता ज्या काही ह्या महाराष्ट्राच्या देशामध्ये होरपळून निघते तर लवकरात लवकर त्यांच्यातून जनतेला राहत मिळेल, जनतेला सुख, शांती, समृद्धीचा अनुभव येईल, असं राज्य घडो. राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली. काल सकाळी 9 वाजतापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 10 तासात त्यांच्या मालमत्तेच्या चौकशी संदर्भात अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल वरिष्ठांकडे देऊन त्यानंतर पुढची कारवाई करू असे सांगून चौकशी अधिकारी निघून गेले. आज सकाळपासून एसीबीचा एकही अधिकारी आलेला नाही. एसीबीची कारवाई ही अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई आहे असे राजन साळवी म्हणाले. काल सकाळपासून 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 10 तासाच्या माझ्या मालमत्ते चौकशी संबंधी सर्व अहवाल त्यांनी संध्याकाळी तयार केला आणि त्यांनी मला असं सांगितलं की हा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे देऊन त्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू असं त्यांनी मला सांगून ते निघून गेले. आणि नंतर आज सकाळपासून आत्तापर्यंत माझ्या इथे कोणी अधिकारी LCB विभागाचा किंवा पोलीस त्या ठिकाणी आलेले नाही अजूनपर्यंत. मी काल सांगितलं आपल्याला, ते पुन्हा एकदा सांगतो आपल्याला की मी कुठचाही चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे. मी पूर्णतः निर्दोष आहे आणि संपूर्ण परिस्थितीमध्ये राजन साळवी काय आहे हे संपूर्ण परिवाराला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. आणि ACBने केलेली कारवाई ही 100% चुकीच्या पद्धतीने केलेली, आकसापोटी केलेली आहे, द्वेषापोटी केलेली आहे. त्यांनी शिंदे गटामध्ये यावं अशा तऱ्हेसाठी असू शकेल आणि म्हणून मी त्याच वेळेला सांगितलेलं आहे की मी चुकीचं न केल्यामुळे मी चौकशीला सामोरं जाणार. पोलिसांनी यावं, अटक करावं, घेऊन जावं, पण कोणताही मी अटकपूर्व जामीन घेणार नाही ही भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव जमातीचे गेल्या 18 दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. मात्र शासन प्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्याने आज या उपोषणाच्या समर्थनार्थ कोळी जमातीच्या बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. माझं नाव निकिता नारायण पवार. आम्ही इथं आज एक हक्कासाठी जमलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्ही नवीन काही मागत नाहीये. आमची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे तेच मागतोय की आम्ही आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळालेच पाहिजे, म्हणजे मिळालेच पाहिजे. आम्ही काही नवीन मागत नाहीये. आम्ही शाळा बुडून समजा इथं जमलेलो आहोत आणि आम्हाला तेच हवं आहे. आम्हाला फक्त आमचे आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, म्हणजे मिळाले पाहिजे, हीच आमची मागणी आहे. बस. रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यात गेल्या 24 तासात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने जामीन मंजूर करताच पोलीस प्रशासनावर आरोप करत शेतकरी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची बुलढाणा येथील विश्राम भवन येथे बैठक घेऊन 2 दिवसांची आंदोलनाची घोषणा करणार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे. मला अटक करून शेतकऱ्याचा आवाज सरकारला दाबता येणार नाही. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून
सरकार आणि सत्ताधारी पुढारी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मला जरी अटक केली तरी आमचे कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांनी आंदोलन करण्याचा जोरदार प्रयत्न केला, त्यांनाही त्या ठिकाणी अटक झालेली आहे। अशा पद्धतीने आंदोलन चिरडून शेतकऱ्याचा आवाज सरकारला दाबता येणार नाही। आणि मला ज्या पद्धतीने अटक केलं, पोलीस कोठडीमध्ये रात्री ठेवलं, माननीय न्यायालयाने मला जामीन दिलेला आहे। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही। या जर सत्ताधारी पुढाऱ्यांना असं वाटत असेल की मला अटक करून किंवा मला मेहकरच्या पोलीस स्टेशनला नेऊन जनतेला दाखवायचं की मी रविकांत तुपकरला आम्ही अटक करू शकतो, तर त्यांना मी सांगतो मला असल्या अटके फिटकेने मला काही फरक पडत नाही। तुम्ही किती वेळा मला अटक करा, मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे। मी अटकेची गुन्ह्याची मला सवय आहे, मी त्याची पर्वा करणारा कार्यकर्ता नाही। आता लगेच 2 दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, शेतकऱ्यांची बैठक घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत। याचबरोबर हे बुलेटिन इथेच संपले। पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।